श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, नवीन जे सेवेकरी असतील त्यांना बऱ्याच पद्धतीने प्रश्न असतात की ताई स्वामी सेवा असते. बरेच लोक सांगत असतात की स्वामी सेवा करा, स्वामी सेवा करा, आणि नेमकी कुठली सेवा आपण करावी असे बरेच लोकांना वाटत असतं की आपण कुठली सेवा करावी. की महाराजांचं बरेच बोलतात हे करा, ते करा, ते करा. पण साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. नक्कीच त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, जास्त बर्डन न घेता. बरेच लोक बोलतात संकल्पयुक्त सेवा कराव्यात, हे करावं, ते करावं. पण सर्वप्रथम आपण काय करायला शिकलं पाहिजे. महाराजांच्या मार्गात आल्यानंतर तुम्हाला जर इच्छा असेल की मला काहीतरी सेवा करायची आहे किंवा उपासना महाराजांची करायची, तर कोणती आपण करू शकतो ते आजच्या विषयामध्ये होणार आहे. आणि ही उपासना केल्यानंतर, ही काही सेवा सांगितली ही केल्यानंतर त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही नंतर बघा. म्हणजे संकल्पयुक्त सेवा किंवा तुमच्या इच्छापूर्तीसाठी अशा बऱ्याचशा सेवा त्यानंतर. पण सर्वप्रथम महाराजांच्या मार्गात आल्यानंतर, स्वामींच्या चरणी आपण बसल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत ते खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि बरेच लोक काय करतात, या ज्या गोष्टी असतात या सोडून देतात आणि नाही ते भलं ते घेऊन फिरत असतात. त्याला काही अर्थ नाही. सर्वप्रथम जे मी तुम्हाला आज सांगणार आहे या गोष्टी करायला शिका आयुष्यामध्ये, आणि त्यानंतर दुसऱ्या गोष्टी येत असतात. ठीक आहे, तर आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, आपलं सगळ्यात आधी म्हणजे दररोज आपण आता महाराजांना गुरु मानलेलं असतं, गुरुपौर्णिमेला गुरु केलेले असतात. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपलं कर्तव्य काय असतं. तर आपल्या गुरूंचं स्मरण करणं. सकाळी उठल्यानंतर 11 वेळा का असेना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप म्हणजे नामस्मरण करायचं आहे. म्हणजे उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला महाराजांची जी उपासना असते, महाराजांची मूर्ती, फोटो काय असेल तर आपल्या देवघरामध्ये, आता देवपूजेचं ती गोष्ट वेगळी. देवपूजा करतो, महाराजांचा अभिषेक म्हणजे आंघोळ करायची आहे, तुम्हाला मूर्ती असेल तर फोटो वगैरे पुसायचं, त्या गोष्टी वेगळ्या. पण मी फक्त तुम्हाला उपासना म्हणून किंवा काय आपण सेवा ते सांगणार आहे. तर म्हणून म्हणजे देवपूजा झाल्यानंतर तिथे महाराजांचं स्मरण आपल्याला करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. अगदी 11 वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ, पण मात्र एक एक शब्द हा महाराजांच्या चरणी जाईल अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे. जास्त वेळ तुमच्याजवळ असेल तर 11 माळी करा, 1 माळ करा, 5 माळ करा, 7 माळ करा, पण 11 माळी करायचा प्रयत्न करा. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. वेळ नाही, खूप कमी वेळ आहे, मनापासून 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. दुसरं म्हणजेच काय, आंघोळीनंतर जेव्हा आपण नामस्मरण या गोष्टी करत असतो तर स्वामींचा फोटो किंवा काय म्हणजे जे असेल मूर्ती, फोटो असेल तर दररोज तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. धूपदीप महाराजांना दाखवायचा आहे, दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर आपण नामस्मरण वगैरे करू शकतो आणि धूपदीप आपल्याला दाखवायचा आहे. तिसरं म्हणजे दररोज तुम्हाला सांगेल, शक्य झालं तर जेवणापूर्वी आपण महाराजांना नैवेद्य आपण दाखवायचा आहे. तो भलेही कुठलाही नैवेद्य असू द्या, कुठलाही जेवणाचं नैवेद्य, भाजी चपाती जे असेल, चटणी चपाती, भाजी चपाती, डाळ भात असू द्या, पुरणाची पोळी असू द्या, काही असू द्या, तुम्ही जे जेवण करता तो नैवेद्य. नाही शक्य झालं, ताई मला नाही शक्य, माझं ऑफिस आहे, धावपळ आहे, तुम्हाला सांगू का, जेव्हा आपण नामस्मरण करतो किंवा महाराजांच्या समोर बसून महाराजांचं स्नान करतो, त्यानंतर नामस्मरण करतो, या गोष्टी जेव्हा करणार आहोत तेव्हा आपण खडी साखर असते बघा, खडी साखरेचा नैवेद्य, दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. तर नैवेद्य 10 मिनिट आपण ठेवा. 10-15 मिनिटानंतर आपण सगळ्यांनी, आपल्या घरातल्यांनी खडी साखर असेल ती वाटून खाऊन घ्या. या पद्धतीने करा तरीही चालेल. संध्याकाळी आपल्याला वेळ असतो, संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही जे जेवण बनवणार आहे तो नैवेद्य महाराजांना दाखवा तरीही चालेल. 1 वेळा दाखवला नाही, तुमच्याकडे सकाळचं तुमचं शिळं पाखं जे काही खात असणार, तर तुम्हाला सांगू, भात जर तुम्ही बनवला तर दही भात किंवा दूध भात साखर टाकून या पद्धतीने नैवेद्य दाखवा तरीसुद्धा चालेल. मात्र महाराजांचं स्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे. इथे तुम्ही नैवेद्य काय दाखवत आहेत ते महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं स्मरण असणं खूप महत्त्वाचं आहे. की जेवणाच्या पूर्वी तुम्हाला महाराजांची आठवण येते का, हा जो क्षण असतो ना हा खूप वेगळा असतो. कारण मी स्वतः अनुभवलेला आहे म्हणून सांगते. तर तुम्ही काय जेवण देत आहे महाराजांना, 56 भोग देत आहेत का ते महत्त्वाचं नाही. तुम्ही जे खातात, आपली परिस्थिती सगळं माहिती असतं महाराजांना, त्यांना सांगायची गरज नाही की माझ्या घरात काय शिस्त आहे, सगळं त्यांनीच दिलेलं असतं आपल्याला. आपण कोण त्यांना देणार आहे.
त्यामुळे त्यांचे स्मरण किती आहे आपल्याला ते खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपल्याला स्मरण असतं ना, म्हणजेच काय, आपण मानतो की आपल्या घरात महाराजांचं अधिष्ठान आहे. आपल्या घरात आपले मुलं 2 आणि आपण 2 असे 4 नाही तर 5 व्यक्ती आहेत. हे आपली सुरुवात तेव्हा होत असते. म्हणून आपण जेवण्यापूर्वी, जेवण करतो त्यापूर्वी महाराजांना आपण जेवायला वाढलत का, त्यांची आठवण आपल्याला आली का, त्यांना नैवेद्य ठेवायला शिका. भलेही तुम्ही खडी साखर ठेवा, मी म्हणणार नाही की तुम्ही 56 भोग ठेवा, पंचपक्वान्न रोज महाराजांना पाहिजे, नाही. महाराजांची स्मरण असणं खूप महत्त्वाचं आहे. ती गोष्ट नक्कीच शिका. आणि त्यानंतर पुढचं सांगेल, दिवसातून एकदा महाराजांचं जे ब्रीदवाक्य किंवा महाराजांचा जो संदेश आहे तो स्मरण करा. आणि तो म्हणजेच काय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आपण एक वेळा का असेना डोळे बंद करून महाराजांच्या समोर बसा, कुठेही असं तुम्ही, तेव्हा हे स्मरण, जो संदेश महाराजांचा, तो आठवणीत ठेवा. ते नुसतं आपण स्मरण केलं ना तरीसुद्धा आपल्याला जाणवतं की महाराज प्रत्येक पावलोपावली आपल्यासोबत आहेत. नक्कीच हे स्मरण करा. शक्य असल्यास तुम्हाला जमलं तर दररोजच्या दररोज स्वामी चरित्र सारामृत जे आहे, छोटासा ग्रंथ आहे आपला, तर त्यामध्ये 21 अध्याय आहेत. त्यामधले क्रमशः 3-3 अध्याय आपण पठण करा. शक्य झालं तर नक्कीच तुम्ही करा. तुम्हाला शक्य नाही, दररोज शक्य नाही, तर आठवड्यात एकदा, गुरुवार जर आला, तुम्हाला गुरुवारी शक्य झालं तर 21 अध्याय पूर्ण पठण करणं, एक पारायण करा. तुम्हाला सुट्टी ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्ही करा तरीही चालेल. एका आठवड्याची सेवा 1 दिवस करा तरीही चालेल. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. पुढचंच म्हणजे काय बघा, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा किंवा पक्ष्यांना पाणी, धान्य या पद्धतीने तुम्ही करू शकतात. की माणसात देव बघा, तो भलेही माणूस कसाही असू द्या समजा, पण माणसात देव बघा. एखादी गरजू व्यक्ती आहे, जो आपल्याला समोर दिसत आहे की त्याला खूप गरज आहे, जेवणाची गरज आहे, अन्नदान करा. या पद्धतीने करा. किंवा पक्षी असतात, झाडं असतात, त्यामध्ये सुद्धा प्राण असतो, म्हणून झाडांना पाणी द्या किंवा झाडं लावा. पक्षी असतील, पक्ष्यांना दाणे तुम्ही टाका, त्यांच्यासाठी पाण्याची सोय करा. या गोष्टी केल्याने सुद्धा महाराज प्रसन्न होत असतात. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्ही दररोजच्या आयुष्यामध्ये करू शकता, ज्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत. आणि पुढचं म्हणजेच तुम्हाला शेवटचं सांगेल, रात्री झोपण्यापूर्वी, आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील ज्या काही चुका झालेल्या आहेत, ठीक आहे, तर त्या तुम्हाला स्वामींच्या चरणी बसून, म्हणजे स्वामींच्या समोर, रात्री तुम्ही कामालाच बघा, दिवसभर तुम्ही जातात पण रात्री घरी येतात, रात्री स्वामींच्या समोर बसून तुम्हाला दिवसभरामध्ये तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील, तुम्हाला वाटतं की मी चुकीचं आहे, ते भले बघा, स्वतःची चूक स्वतः मान्य करत नाही लोक, ठीक आहे, माणसांसमोर तरी नाही करत, पण महाराजांना सगळं माहिती असतं. पण त्यांच्यासमोर बसून तुमची चूक जर असेल तर ती चूक महाराजांना सांगा, महाराजांजवळ क्षमा मागा. आणि तुम्हाला सांगेल, क्षमा मागा आणि 21 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा. फक्त 21 वेळा म्हणजे तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री अशा पद्धतीने 21 वेळा म्हणा. आणि जर तुम्ही चांगली गोष्ट केली असेल दिवसभरामध्ये, तुमच्या घरात किंवा तुमच्या सोबत काय झालं, जरी तुम्ही चूक केली नसेल तेव्हाच नाही, पण तुमचं दिवसभरामध्ये काय घडलं, चांगल्या गोष्टी जरी तुम्ही केल्या, ते सुद्धा महाराजांना सांगा की तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे. वाईट असेल, चांगलं असेल, ते महाराजांना सांगा. आणि या गोष्टी जेव्हा तुम्ही नित्यनियमाने कराल ना, या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या अगदी साध्या आणि सोप्या आहेत, या गोष्टी करायला शिका. गुरुवार असेल त्या दिवशी महाराजांचा अभिषेक करा. नंतर पिवळं फूल असेल तर महाराजांचा, गुरूंचा कलर हा पिवळा असतो, पिवळे वस्त्र तुम्ही परिधान करू शकतात गुरुवारी, पिवळं फूल महाराजांना अर्पण करू शकतात. महाराजांचा मठ असेल किंवा दत्त महाराजांचा मठ असेल तर गुरुवारचा विशेष म्हणून तुम्ही तिथे पिवळे फुलं किंवा पिवळा नैवेद्य तिथे अर्पण करू शकतात. त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं बघा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जप तुम्ही 11 माळी गुरुवारी करायचा प्रयत्न करा. स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पारायण नित्याने तुम्ही म्हणजे करायला प्रयत्न करा. गुरुवारच्या दिवशी अन्नदान करा. पिवळे अन्नदान केले तर अतिउत्तम. पिवळ्या कलरचा पदार्थ तुम्ही दानमध्ये घ्या, तर त्याचं गुरुबळ आपलं वाढत असतं, आपल्या गुरूंचं बळ वाढतं. म्हणून या गोष्टी करा. तर या सोप्या सोप्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला गुरुवारच्या दिवशी नाही तर दररोजच्या जीवनामध्ये करायच्या आहेत. तुम्ही जर स्वामी सेवेमध्ये महाराजांच्या चरणी नवीन असणार, नवीन बसत असणार, तर या गोष्टी मी ज्या सांगितल्या आज या करायला शिका आधी. या तुम्ही शिकलात ना, तुमचे अर्धे प्रश्न मोकळे होतील. तुमचा एक विश्वास, एक महाराजांजवळ बसण्याची जी आतुरता ही अजून जास्त वाढेल. आणि त्यानंतर दुसऱ्या गोष्टी करा. तुम्ही भलेही नवीन असणार
तर कुणीतरी सांगितलं की महाराजांची सेवा केल्याने खूप प्रश्न सुटतात, खूप प्रश्न मिटतात, आणि आपण काय करतो, आपण त्या गोष्टीने महाराजांच्या मार्गात चरणी बसत असतो आणि आपण एखादी सेवा चालू केली, सेवा केल्यानंतर आपल्याला फळ हे मिळत नाही आणि नंतर आपलं मन आपल्यालाच खात असतं की असं का झालं, असं का घडलं, आणि मग नंतर बोलतो की महाराजांची सेवा करून काही भेटत नाही, भरपूर काय काय केलं तरीही त्याचा परिणाम काही बघायला मिळत नाही, सगळं ढोंग आहे, असं आहे तसं आहे. पण खरं सांगू का, आपला मार्गच चुकत असतो. नवीन आल्यानंतर आधी तुम्ही शिका, तर महाराजांच्या मार्गात आल्यानंतर बसायला शिका, त्यांच्यासोबत बोलायला शिका, त्यांचं नित्यनियमाने त्यांना काय आवडतं ते बघा, त्या गोष्टी करायला सुरुवात करा. आपल्याला जे पटतं ते आपण करू नये, तर महाराजांना जे आवडतं ते आपण करावं. आणि आपल्या आयुष्यात काय करायचं आहे, जेव्हा त्यांच्या चरणी आपण बसत असतो ना, तर आपलं आयुष्य त्यांच्या चरणी सोपवलेलं असतं. आपल्यापेक्षा त्यांना जास्त काळजी वाटत असते, म्हणून ते आपलं आयुष्य चालवतात. पण आपण त्यांचा मार्ग अगदी बघा प्रामाणिकपणे चालायचा असतो. कुणी बघत नसलं तरी महाराज बघत असतात, हे लक्षात ठेवायचं नेहमी. कुणी बघत नाही पण महाराज बघत असतात, हे कायम. चूक करताना आपण जेव्हा चुकीचं वागतो तेव्हा बघायचं की महाराज बघतायत. कुणाचा धाक नसतो पण महाराजांचा असतो, आणि हा धाक आपल्याला असला ना, समजायचं आपण बरोबर मार्गाने चालत आहोत. तर या पद्धतीने तुम्ही नवीन सेवेकरी असणार तर या गोष्टी करायला शिका. नक्कीच या शिकल्यानंतर इतर सेवा तुम्ही करू शकतात आणि नक्कीच तुमच्या सेवा या मार्गी लागतात. ठीक आहे, तर नक्कीच या गोष्टी केल्याने आपलं आयुष्य हे खूप वेगळ्या पद्धतीने जातं. महाराजांच्या चरणी बसत असतो, आवड निर्माण होत असते. अगदी साध्या साध्या पद्धतीने करा. महाराजांचं नामस्मरण केल्याने काही वाईट होत नाही. बरेच लोक बोलतात चुकीच्या पद्धतीने केलं, असं केलं तसं केलं म्हणजे महाराजांना राग येतो, महाराज चिडतात. तर नाही, कधीच कुणाचं वाईट होत नाही. देव कधी कुणाचं वाईट करत नाही. फक्त तुमचा विश्वास ठेवा आणि साध्या सोप्या पद्धतीने करायला सुरुवात करा. चला मग, नक्कीच सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल, आवडली असेल अशी अपेक्षा करते. काही तुम्हाला नवीन असणार प्रश्न असेल तर नक्कीच विचारा. मार्गदर्शन करायचा छोटासा इथे प्रयत्न करेल. चला मग, सांगितलेली माहिती इथेच थांबवते, महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि विराम घेते. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.